शोकाकुल बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी कालकथित तथा बौद्ध अशी शांताबाई वाळुंज यांच्या ह्या जलदान विधीनिमित्त आपण सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली तथा आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कालकथित शांताबाई वाळुंज यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. या ठिकाणी हा विधी संपन्न केला ते बौद्धाचार्य मोरे गुरुजी यांनी हा विधी संपन्न केला. त्याबद्दल मी आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं, आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच मातोश्रींच्या संदर्भातून सांगायचे म्हटलं तर एक ह्या गावामध्ये वावरत असताना, त्या गावामध्ये राहत असताना समाजाशी कसं बोलावं, कसं राहावं, कसं वागावं, या माऊलीनं हा आदर्श आम्हाला करून दिला. गोड बोलणं, हसून खेळून राहणं जीवनामध्ये माऊलीनं कधीही अशी अरेरावीची संगतीला असलेल्या माणसाशी भाषा केली नाही. आणि ते वावरत असताना त्यांच्या गोड बोलण्यातूनच त्यांनी हा त्यांचा प्रपंच या ठिकाणी अस्तित्वात आणला. आणि त्यांचा मुलगा असेल, त्यांचे सर्व कुटुंबीय असतील, हे सर्व कुटुंब स्वतः अशिक्षित होती, परंतु भाऊ गेल्या 50-60 वर्षापूर्वी पदवीधर झाले आणि त्यांची भाऊजाई सुद्धा ती पदवीधर होती. आणि त्यांचा हा आदर्श घेऊन दोघेही ते नोकरीला होते. त्यांचा आदर्श घेऊन स्वतःचा मुलगा, स्वतःची सून अगदी त्यांच्या पायावर ह्या माऊलीनं उभी केली. ही माऊली आज 10 दिवस झाले तर आपल्यातून निघून गेली. मी आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं, वैयक्तिक आमच्या गावातील सर्व समाजाच्या वतीनं, गावातील सर्व सहकारी संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांच्या वतीनं गावातील प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, या सर्व शिक्षकांच्या वतीनं मी माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली तथा आदरांजली वाहतो आणि बौद्ध चरणी प्रार्थना करतो की अशा ह्या सद्गुणी मातेस आपल्या चरणी स्थान दे, सद्गती दे. हीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो.